नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्यात पावलोपावली संकटे आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, हरणे सोपे असते, पण संकटाशी लढून जिंकणे कठीण. बाबासाहेबांचे जीवन आपल्याला हे शिकवते की परिस्थिती कितीही वाईट असेल तरीही शिक्षणाच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो. मित्रांनो, बाबासाहेबांच्या शाळेतले दिवस म्हणजे तसेच. त्यांना वर्गामध्ये लहानपणी भीमरावांना शाळेत इतर मुलापासून वेगळे बसावे लागायचे. तहान लागली तरी स्वतःच्या हाताने पाणी पिण्याची सुद्धा परवानगी नव्हती. पण त्यांनी त्या गोष्टीचा राग न धरता त्यांना आपली ताकद बनवली. त्यांनी ठरवलं की आज मला जे अपमान सहन करावा लागत आहे ते भविष्यात कोणालाही सहन करता कामा नये. मी शिकणार. त्यांनी दिवसाचे 18 तास अभ्यास केला. हार मानली नाही. हार मानली असती तर ते आज करोडो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले नसते. पैशाची अडचण होती, राहण्याची सोय नव्हती, तरीही ते परदेशात गेले आणि तिथे त्यांनी अनेक पदवी मिळवली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स त्यांनी अत्यंत कमी वेळात आपला अभ्यास पूर्ण केला. त्यांनी जेव्हा त्यांना वाटले की आता थांबायला हवे, तेव्हा त्यांना आपल्या समाजाची आठवण यायची आणि ते पुन्हा उठून उभं टाकायचे. नाही, मला लढलंच पाहिजे. त्यांना जगातील सर्वात विद्वान व्यक्तीपैकी एक बनवून गेले. बाबासाहेबांनी फक्त स्वतःसाठी प्रगती कधीच केली नाही, तर पूर्ण देशासाठी जगातील सर्वात मोठे संविधान लिहून त्यांनी आपल्याला 3 मंत्र दिले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हार मानणे त्यांच्या रक्तातच नव्हते. त्यांनी दाखवून दिले की माणूस जातीने नाही तर आपल्या कर्माने मोठा होतो. म्हणूनच मित्रांनो, परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा एखादे काम आपण जमलं नाही म्हणून कधीही हार मानू नका. बाबासाहेबांचा फोटो पहा आणि स्वतःला सांगा, जर ते एवढ्या संकटातून बाहेर पडू शकतात तर मी का नाही. जिद्द ठेवा, मेहनत करा आणि बाबासाहेबांसारखे बना. जय भीम, जय संविधान. आणि मित्रांनो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडले असता पुढचा व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा.